तर वडापावमधले बटाटे उरले होते. म्हटलं आता या बटाट्यांचं करायचं काय, आणि असा पण माझा डब्बा घरी विसरला होता. म्हटलं चला आता स्पेशल काहीतरी झालं पाहिजे. पण साबुदाणे खूप कमी होते आणि दुसरं कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीही शिल्लक नव्हतं. तर म्हटलं आता हे 2 चमचे साबुदाणे आहेत, चला पाहूया. रेसिपी तर स्टार्ट केली, कशी होती माहीत नव्हती, कारण बटाटे जास्त होते आणि साबुदाणे कमी होते. एकदम थोडेसे होते म्हणजे साबुदाणे. म्हटलं चला आता जाऊ दे, बटाट्याचं थालीपीठच बनवूया. आता बटाट्याचं थालीपीठ बनवण्यासाठी घेतले. बटाट्याचं थालीपीठ का म्हटले माहिती आहे का, कारण साबुदाणे खूप कमी होते, त्यासाठी म्हटले होते मी. त्यामध्ये ना साबुदाणे होते तितके मिक्स करून घेतले. आणि मिरची मी कायम कापून घेत नसते, कायम वाटून घेते. पण काय झालं, म्हटलं आता या 2-3 मिरच्याच आहेत फक्त, या कापूनच घेतलेल्या बऱ्या, त्या मिक्सरच्या भांड्याला साईडनं राहतील त्यामुळे. आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट. आता शेंगदाण्याचा कूट पण माझ्याकडनं थोडासा मोठा झाला होता, कारण शेंगदाणे जेव्हा कुटाचा दाताखाली येतो ना त्यावेळेस म्हणजे छान लागतं ते. असं पूर्ण बारीक पेस्ट केलं ते नाही बरोबर वाटत, त्यासाठी. आणि मीठ मी मिक्स करून आहे ना सगळं मस्त असं अगदी आपल्या पिठाच्या गोळ्यासारखं गोळा बनवून घेतला होता. आता यात बटाटा ऑलरेडी जास्त होता, त्यामुळे जो व्यवस्थित तर होणारच होतं. फक्त काय होणार होतं, जर तळलं डीप फ्राय केलं तर हे होणार नाही, म्हणजे विरघळून जाईल तो बटाटा. फक्त बटाटा होता, त्यामध्ये साबुदाणे कमी होते. आणि जेव्हा असं तव्यावरती फ्राय करू त्यावेळेस म्हटलं पाहूया आता कसं होते. माहीत तर नव्हतं, पण चालू केलं होतं मी करण्यासाठी. माझा व्हिडिओही छान बनवण्याचा प्रयत्न असतो. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करत जा, कमेंट करत जा. कोणी चॅनलला नवीन असेल तर सब पण करा. तर मी हे माझे छोटे छोटे मस्त असे थालीपीठ बनवून घेतले होते. आता त्याचा गोळाही खूप छान झालेला आहे. मग त्यात बटाटे जास्त होते, त्यामुळे तो होणारच होता बरं का. म्हटलं चला आता हे बटाट्याचे छोटे छोटे थालीपीठ बनवून घेऊया आणि त्यानंतर आहे ना मस्त असं तव्यावरती फ्राय करूया. थालीपीठ मी बनवून घेतले होते आणि आता ना तवा पण एका बाजूला गरम करण्यासाठी ठेवला होता. आणि तवा जो आहे माझा मिशोवरनं ऑर्डर केलेला तोच तवा आहे बरं का. पण आता तो काही वाया जाऊ देत नसते, मी त्यावरती काही ना काही करणारच. तेल सगळीकडे पसरून घेतलं होतं आणि म्हटलं चला आता ना स्टार्ट करूया आपलं काम. पण मला काय झालं माहिती आहे का, कस्टमर वगैरे आल्यामुळे मला व्हिडिओ जास्त घेता आला नाही. म्हणजे जेव्हा ते हे होत होतं ना मस्त डीप फ्राय होत होतं, ते लक्षात आलं नाही म्हणजे कस्टमर असल्यामुळे ना, म्हणजे जास्त वेळ काही म्हणजे मोबाईल धरून बसणं शक्य नसतं. कारण काय होतं, त्यांचं ते वेगळं होतं की बाबा मी इथे आलेलो आहे आणि हे मोबाईल घेऊन बसत आहे, त्यांना काय माहीत नसते रेसिपी करतायत वगैरे वगैरे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि ना मस्त हे दह्यासोबत मी घेतलं होतं खाण्यासाठी. आता ही काही रेसिपी म्हणजे साबुदाणे यात जास्त पाहिजे, पण मी बटाटे जास्त मिक्स केले होते. मिक्स म्हणजे ते शिल्लक राहिले होते आणि त्यापासून काहीतरी बनवायचं, आपलं फक्त पोटाचं काम झालं पाहिजे यासाठी मी केलं होतं. आणि याची माझी जी थालीपीठची जी रेसिपी आहे ती माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे बरं का. पण आता हे थालीपीठ म्हणजे थालीपीठच होतं, पण फक्त बटाट्याचं.